नमस्कार मंडळी. पायवाट म्हटलं की आपल्याला थेट गावाकडची आठवण येते. कारण गावातल्या लोकांचा जायचा यायचा मार्ग म्हणजे पायवाटच असते. कधीकधी ती पायवाट मुख्य रस्त्याला आणून सोडते सुद्धा, पण ते तात्पुरतंच. समजा हीच साधी सरळ पायवाट एखाद्या गजबजलेल्या रस्त्यावर आली तर तिचं काय होईल हे सांगण्याचा मी या कवितेत प्रयत्न केला. पायवाट एकदा रस्त्यावरती चालत चालत आली अन रस्त्यावरची वर्दळ पाहून गोंधळून गेली. तिकडे जायची तशी तिची पहिलीच होती वेळ, पण स्वभावाचा स्वभावाशी जमला नाही मेळ. एक पाऊल ठेवलं तिने, जायला थोडं पुढे. काय झालं कळलं नाही, मन बुचकळ्यातच पडे. बघते तर पाय तिचा काळवणलेला दिसला. एक ट्रक पुढे जाऊन टायर पकडून बसला. मागे बघत तो रागाने होत्या शिव्या घालत, आणि पायवाट मात्र करी विचार एक मार्गी चालत. काय चुकलं माझं यात, असं काय झालं? विनाकारण ट्रक प्रकरणात नाव तिचं आलं. एवढ्याने भागलं नाही, त्रास नाही संपला. काळ्या कुट्ट धुरामागे श्वासच तिचा लपला. ठसका लागला जोरात अन आली ती भानावर. ठरवून टाकलं काहीतरी, खडा लावला कानावर. एवढं सगळं बघून तिला मार्ग कळला रस्त्याचा. साध्या सरळ पाय वाटेला नाही मुळी जमायचा. ओबडधोबड असली तरी आपुलकीने वाहणारी, गोष्टी तिन्ही ऋतूंमधल्या आपण होऊन सांगणारी. बंद नाही ठाऊक तिला, फुटेल तशी पळते हो. नदी नाले माळ राने नाते पटकन जुळते हो. गुळगुळीत रस्त्यांपेक्षा खडबडीत खरी, पण आपल्या मनात घर असलेली पायवाटच बरी. आपल्या मनात घर असलेली पायवाटच बरी. धन्यवाद. ह्या आधीच्या माझ्या कवितेत पायवाट रस्त्यावर आली आणि काय काय घडलं हे तुम्ही ऐकलं. पण आता गैरसमज दूर होऊन रस्त्याला सुद्धा वाईट वाटलंय. ते कसं ते सांगण्यासाठी ही पुढची कविता. गजबजलेल्या रस्त्याला थोडी उसंत मिळाली. वाहनांची वर्दळ सुद्धा आता शांत झाली. डोळे केले बंद त्याने, पण अंतर्मन जागं. आठवणीच्या पुस्तकातील पायवाट समोर आली. आठवणीतून प्रश्न आला, पूर्वी आपण कोण होतो? आपण सुद्धा खडबडीत पायवाटेचंच पोर होतो. भटकत भटकत रानोमाळ बरंच अंतर व्यापलं होतं. अनपेक्षितपणेच बहुधा आपण मोठ्या रस्त्यालाच लागलो होतो. मोठे मोठे होत होत पाश नकळत सुटत गेले. पिंपळाच्या पानांमधले नाजूक धागे तुटत गेले. अभिमानाने वागत होतो. दगडमाती बोचरे खडे. झापड आली डोळ्यावर अन ते सगळे सलत गेले. डोळ्यात सळणारे बोचरे खडे मेणाहून मऊ झाले. अंतरंगी जळत जळत अश्रू होऊन बाहेर आले. पश्चात्ताप होऊन त्याचं झालं सुंदर सुगंधी फूल. नकळत पाय रस्त्याचे पायवाटेकडे चालत गेले. आता पायवाटेला पण रस्त्या एवढंच बळ आलंय. गैरसमजाचा अडसर जाऊन पाणी आता वाहतं झालंय. दोघांच्याही दिशा वेगळ्या, मार्गसुद्धा वेगळेच आहेत. पण दोघांच्या एकोप्याने चालणाऱ्यांच्यात बळ आलंय. पण दोघांच्या एकोप्याने चालणाऱ्यांच्यात मात्र बळ आलंय. धन्यवाद.